तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये गारठा वाढलेला असून त्यामुळे विरोधकांचे मेंदू बधीर झाले असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। तर सत्तेची फळं चाखायला मिळत असल्यानं मिटकरींचा मेंदू बधीर झाला असल्याचं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिले। या दोन्ही ऋतूंचा सर्वात जास्त प्रभाव हा विरोधकांवरती झाला, कारण त्यांचे मेंदू जे थंड झालेले आहेत, म्हणजे काम करण्याची पद्धत, काही चमकोगिरी करणारी लोक होती, काही खोटी डॉक्टरेट लावणारी लोक नावापुढे होती, त्या अशा लोकांच्या मेंदूवर याचा फार मोठा परिणाम झालेला असल्यामुळे त्यांचे मज्जातंतू आहेत ते काम करण्यास बंद झालेले आहेत। आता ते सत्तेचा फळ चाकायला भेटलाय मिटकरला, त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतोय। मला 4-5 महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट मिटकरांचे काढा, म्हणजे भ्रष्ट कोणी झाली बुद्धी आणि मेंदू कोणाचा बधीर झाला हे त्यात दिसेल। आणि बातम्यांचं बुलेटिन